राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज बालाजी खिल्लारेकर हे शरद पवारांची त्यांनी भेट घेतलेली आहे। नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। शरद पवारांकडे तुम्ही नेमकी काय मागणी केलेली आहे, काय तुमची चर्चा झाली त्यांच्याशी? राज्य मागासवर्गाचा आयोगाचं जे कामकाज आहे ते ज्या पद्धतीने चालतं तर त्याच्याविषयी काही मूलभूत अडचणी आमच्या होत्या, ज्या की आम्ही फेस केल्यात मी सदस्य म्हणून काम करत असताना। महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाविषयीची इत्यंभूत माहिती ही आयोगाकडे संकलित असणं आवश्यक असतं। अशा माहितीचं विश्लेषण करून त्या आधारे ज्यांच्या नव्या मागण्या येत असतात आरक्षणाच्या, त्याच्याविषयीचे निर्णय घ्यावे लागतात। पण अशा स्वरूपाच्या माहिती याआधी कधीही संकलित झालेली नाही, कारण राज्य शासनाने जातीच्या आधारावर माहिती संकलित करण्याचा निर्णयच कधी घेतलेला नाही। मग माहितीच नसेल आणि शास्त्रशुद्ध स्वरूपाचं विश्लेषणच झालं नसेल तर कोण्या आधारे आपण हे निर्णय घेतो? आणि मग असे निर्णय घेत असताना जे सदस्य असतात ज्यांच्याकडे हे काम सोपवलेलं असतं त्यांच्या वैयक्तिक मतांचं किंवा त्याचा पाठपुरावा करणाऱ्या राजकीय शक्तींचा त्याच्यावरती प्रभाव पडत असतो। हे न होता आपण आयोग म्हणून तटस्थपणे निर्णय घेत असताना आपल्या स्वतःच्या आणि विश्वसनीय माहितीच्या आधारे आपण निर्णय घेतल्यासाठी त्यासाठी मी पहिल्या दिवसापासून आग्रही भूमिका घेतली होती की महाराष्ट्राची संपूर्ण जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। आणि जातनिहाय गणना म्हणजे फक्त हेड काउंटिंग नाही, फक्त माणसं मोजणे नाही, मग त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचे आर्थिक स्तर कसं आहे, त्यांच्या सामाजिक चालीरीती कशा आहेत, याविषयी त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व कसं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आली पाहिजे आणि त्याच्या आधारे हे आरक्षणाच्या मागण्यावरती निर्णय झाला पाहिजे। ही जनगणना तुम्ही जी म्हणताय ती करावी याच्यासाठी शरद पवारांकडून तुम्हाला होकार मिळालेला आहे का? त्यांनी याच्यावर त्यांची भूमिका काय होती? हो, साहेबांनी सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं मी दिलेली आहेत आणि साहेबांचं असं मत आहे की महाराष्ट्राची संपूर्ण जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। ज्याचं जे प्रतिनिधित्व आहे ते त्याला कळलं पाहिजे, आपली परिस्थिती कशी आहे हे त्यांनाही कळलं पाहिजे आणि त्यातून महाराष्ट्राचे सगळे प्रश्न सोडवता येऊ शकतात, याच्याशी एकवाक्यता आहे आमच्या। राजीनामा देण्यामागे तुमचं नेमकं कारण काय होतं? आयोगावरती कुठल्या प्रकारचा दबाव आहे का सध्या? मी दबाव वगैरे हे म्हणणार नाही, मतभेद फार तीव्र स्वरूपाचे होते असंही म्हणणार नाही। माझ्या कुण्या सहकाऱ्यांच्या विषयी माझ्या मनात आकर्षी नाही आहे किंवा राज्य सरकारने फार मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता हेही माझं म्हणणं नाही। पण कुठल्या स्वरूपाची माहिती आणि किती प्रमाणात कलेक्शन करायची याविषयी दोन मतप्रवाह होते। माझं मत होतं आणि आजही आहे आणि भविष्यातही राहील की महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांची जातनिहाय माहिती, त्यांचा सामाजिक स्तरनिहाय माहिती, आर्थिक स्तरनिहाय माहिती, शैक्षणिक माहिती ही गोळा झाली पाहिजे आणि त्याच्या आधारे आरक्षणाचे सगळे डिसिजन्स हे कमिशनने घेतले पाहिजेत। त्रोटक स्वरूपाची माहिती, एकाच जातीची माहिती गोळा करून जर आपण निर्णय घ्यायला लागलो तर ते आरक्षण दिलेलं हे सर्वोच्च न्यायालयात टिकत नाही। अतिशय कडक भाषेमध्ये 5 न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिलेला आहे, त्याचा विचार आपणाला करावाच लागेल। थोडा वेळ लागला हरकत नाही, पण शास्त्रीयदृष्ट्या योग्य असेल अशाच पद्धतीने हा प्रश्न सोडवला पाहिजे, तरच तो कायमचा सुटेल। पण सरकारमध्ये आत्ता जे आहेत त्यांच्याशी कोणाशी तुमचं याच्याबाबत तेव्हा बोलणं झालं होतं का? तुमची भूमिका तुम्ही त्यांच्यासमोर स्पष्ट केली होती? शासनासोबत आयोगाच्या सगळ्या सदस्यांची एकत्रित बैठक झालेली नव्हती, मात्र आयोगाच्या अध्यक्षांनी वेळोवेळी शासनाच्या सोबत बैठकांमध्ये ते सामील झालेले आहेत। जे 3 न्यायमूर्ती सल्लागार म्हणून शासनाने नियुक्ती केले तेही आमच्या अध्यक्षांच्या संपर्कात आहेत। त्या माध्यमातून जी चर्चा झाली त्याविषयी अध्यक्षांनी अवगत केलेलं होतं सभागृहाला, त्याच्या आधारे आम्ही निर्णय घेतला। आणि तसंही अदरवाईज आयोग हा काही सरकारचा एक्सटेंडेड बेंच नाही आहे किंवा सबऑर्डिनेट नाही, आयोग हा तटस्थ असतो। सरकारने त्यांचं मत व्यक्त केलं तरी ते आमच्यावर बंधनकारक नसतो। निर्णय हे आयोगाने घ्यायचे असतात, आयोगाने कुठल्या पद्धतीने निर्णय घ्यावा याविषयी मी आग्रही होतो। बरोबर, पण जे राजकीय प्रवक्ते असतात त्यांच्याकडून आयोगाशी काही संपर्क होता का त्यांचा, आणि त्यांच्याकडनं कुठले निर्णय तुमच्यावरती लादण्याचा प्रयत्न केला गेला का? असं मला वाटत नाही। बाहेरची त्यांची भूमिका आयोगाच्या कामकाजाच्या बाहेर ते प्रामाणिकपणे बजावतही असतील, पण कुठल्या विशिष्ट उद्देशाने कोणी सदस्य आतमध्ये काम करतायत असं माझा कोणावरती आरोप नाही आणि माझ्या ते लक्षात आलं नव्हतं। लोकशाहीमध्ये 2 पेक्षा जास्त माणसं एकत्र बसले, वैचारिक देवाणघेवाण होत असते तर मतभिन्नता येत असते। आपल्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक सदस्य आपापली मतं व्यक्त करत असतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे त्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे आपण। एक
थोडक्यात जर सांगायचं झालं तर ही जनगणना होणं का महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतंय? माझं सगळ्यात महत्त्वाचं आहे, आरक्षणाची टक्केवारी 1-2% मागे पुढे झाली तर कुण्या समाजावर फारसा अन्याय होणार नाही. पण मनभिन्नता जर झाली तर ती मनं एकत्रित जुळण्यासाठी खूप वेळ लागतो आणि महाराष्ट्रात आज ते व्हायला लागलं आहे. एकमेकाविषयी द्वेष, एकमेकाविषयी असूया ही जी निर्माण व्हायला लागली आहे, निर्माण केली चालली आहे विविध भाषणातून. भाषणांचा दर्जा घसरला तर समाजाच्या मनामध्ये जो विश्वास आहे त्याला तडे जातात. ते थांबवायचं असेल तर आपल्याला जातनिहाय जनगणना करावी लागेल. त्यामुळे त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की जातनिहाय जनगणना ही होणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सगळ्याच समाजांना एकत्रित घेऊन सगळ्यांची काय मतं आहेत, किती टक्केवारी आहे, ही संपूर्ण जनगणना होणं महत्त्वाचं आहे. हीच गोष्ट त्यांनी आज शरद पवारांसमोर मांडली होती आणि त्यांच्याकडूनही या गोष्टीला होकार आहे अशी माहिती त्यांनी आपल्याला आत्ताच दिली आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह देव्यानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.